हा, तर बघा किंगडम ॲनिमॅलिया मध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणते क्रायटेरिया ह्यामध्ये उपयोगामध्ये आणले फॉर द क्लासिफिकेशन. किंगडम ॲनिमॅलिया ह्या म्हणजे जसं की द स्टेट बोर्ड मध्ये किंगडम ॲनिमॅलिया आहे, तसंच इकडं सीबीएसई मध्ये सुद्धा ॲनिमल किंगडम अशा नावानं एक टॉपिक आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला हे एनसीईआरटी असेल, स्टेट बोर्ड असेल, हा अभ्यासक्रमामध्ये नीटला एमएसटी ला आहे. तर त्या ठिकाणी कोणकोणत्या क्रायटेरिया आर यूज फॉर दी एनिमल क्लासिफिकेशन, तर त्यामध्ये ग्रेड्स ऑफ दी ऑर्गनायझेशन, ग्रेडेशन केलं गेलं. आणि हे ग्रेडेशन म्हणजे काय की इंट्रोडक्शन रिगार्ड्स टू दी क्लासिफिकेशन. एनिमल्स क्लासिफाइड इनटू दी कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. आता हे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट जे आहे ते वर्गीकरण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये, तर ते वर्गीकरण करत असताना त्यामध्ये ज्या गोष्टी वापरल्या गेल्या म्हणजे क्रायटेरिया काय वापरला गेला म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर आहे का, सेल कशा पद्धतीच्या त्याच्यामध्ये आहे, टिश्यू कशा पद्धतीचे आहेत, ऑर्गन्स कशा पद्धतीचे, बॉडी सिमेट्री, त्याचबरोबर असिमेट्री कशा पद्धतीची आहे. म्हणजे आपण जेव्हा या सर्व क्रायटेरियाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी महत्वाच्या बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. जेव्हा क्लासिफिकेशन ऑफ दी एनिमल आर ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, सेल्युलर असेल, सेल टिश्यू असेल, टिश्यू ऑर्गन्स असेल, बॉडी सिमेट्री असेल, असिमेट्री असेल, रेडियल सिमेट्री असेल, बायलॅटरल सिमेट्री असेल, बॉडी कॅव्हिटी कोणत्या प्रकारची प्रेझेंट आहे, सिलोमेट प्रेझेंट आहे का, सिडो कोलोमेट प्रेझेंट आहे का, कोलोमेट प्रेझेंट आहे, जर्म लेयर्स कशा पद्धतीचे आहेत, डिप्लोब्लास्टिक आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत का, त्यामध्ये सिगमेंटेशन कशा प्रकारचं आहे, अनसिगमेंटेड आहे का सिगमेंटेड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो जेव्हा वर्गीकरण करत असताना. सेल्युलर म्हटले की सेल आपण बघितलं, सगळ्यांना हे लक्षात येत असेल की मी मराठीमध्ये सांगायला लागलो, बरेच विद्यार्थी बिलॉंग्स टू इन मराठी मीडियम्स इन 10th स्टँडर्ड, so that when you are come from which medium in a science faculty, these are the very important to understand properly in your own understanding language. जिस प्रकार से आपको जो लैंग्वेज समझ में आती है उस लैंग्वेज में आपको समझना बहुत जरूरी होता है. इसीलिए जब भी कोई टॉपिक या रिगार्ड्स टू एनी कॉन्सेप्ट ऑफ द biology, there is a need to understand however, but you consultancy in this lab, consultancy in your study is a very important. सेलुलर सेल्स, टिश्यू ऑर्गन्स, बॉडी सिमेट्री, इसके बारे में हम विस्तृत स्वरूप से पढ़ाई करेंगे, विस्तृत स्वरूप से हम पढ़ेंगे. आपके सामने आपका जो 11th स्टैंडर्ड का टेक्स्ट बुक जो है वो सामने रखना बहुत जरूरी होता है. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी समजायला लागतील. तर ॲनिमल क्लासिफिकेशन करत असताना क्रायटेरिया ज्या विचारामध्ये घेतल्या गेल्या सुरुवातीला आपण त्याचा विचार करूया. आणि त्यामध्ये जे बॉडी प्लॅन्स त्यामध्ये अरेंज केलेला आहे, सेल्युलर स्ट्रक्चर अरेंज केलेलं आहे, सेल स्ट्रक्चर अरेंज केले आहे, टिश्यू कसे आहेत, ऑर्गन कसे आहेत, बॉडी सिमेट्री कशी आहे, सिमेट्री जसे की बॉडी सिमेट्री मध्ये असिमेट्री अँड रेडियल सिमेट्री अँड बायलॅटरल सिमेट्री असे वेगवेगळे येतात. आणि ह्याच्या सर्व बाबींचा विचार करून त्या ठिकाणी एनिमल्स आर क्लासिफाईड इनटू दी दोन ग्रुप मध्ये त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केले गेलं, ते म्हणजे कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. म्हणजे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स, ज्यांना पाठीचा कणा असतो, ज्यांना पाठीचा कणा नसतो, कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. कॉर्डेट्स हॅव नोटोकॉर्ड्स, कॉर्डेट्स हॅव नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजे काय? Notochord means that will be a presence of the specific backbones, and non-chordate do not have notochords.
Notochord is a rod-like structure made up of the tightly packed vacuolated cells which are run along with the mid dorsal lines. म्हणजे त्यांच्यामध्ये nerve cord present आहे, nervous system present आहे. Chordates are notochords and non-chordates do not have a notochords. आपण ते सविस्तर पैकी पुढे बघणार आहोत. ह्यामध्ये बघत असताना a notochord is a rod-like structure made up of the tightly packed vacuolated cells which are run along the mid dorsal lines. Mid dorsal line मधून त्या रन झालेल्या असतात. म्हणजे मध्यभागी मिड डॉर्सल म्हणजे काय की पाठीमागे मिड डॉर्सल. मिड म्हणजे मध्यभागी बॉडीच्या एकदम मिडलला. and animals showing the vertebral columns are called as vertebrates. ज्याच्यामध्ये vertebrates मी आता सांगितले त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये the presence of the vertebral column. जसं की आपण बघतो की आपल्यामध्ये vertebral columns present आहे, that is known आपल्याला vertebrates म्हटलं जातं. So animals not have a vertebral columns are called as invertebrates. ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इनव्हर्टिब्रेट म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट नसेल, बॅकबोन प्रेझेंट नसतील तर त्याला इनव्हर्टिब्रेट असं म्हणतात. and there are the 1.2 million species which show the great diversity of the life. म्हणजे जवळपास 1.2 million species which show the great diversity in their life. त्यांच्या लाईफ मध्ये ग्रेट डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या ग्रेट डायव्हर्सिटी मध्ये आपण क्रायटेरिया फॉर द एनिमल क्लासिफिकेशन, आपला जो महत्वाचा आजचा जो कॉन्सेप्ट आहे, द क्रायटेरिया फॉर द एनिमल क्लासिफिकेशन. एनिमल क्लासिफिकेशन मध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या क्रायटेरिया आपण विचारामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे नंबर ऑफ जर्म लेयर्स. पहिला मुद्दा जो आहे दॅट इज नो नंबर ऑफ germ layers. And this number of germ layers, these are the every multicellular organisms begin a life as single cell called as the zygote. is क्लास चालू आहे, कोणीही स्क्रीनवर काहीही लिहिणार नाही. पार्टिसिपेंटला रिक्वेस्ट आहे आणि त्यांनी अशा प्रकारचं कुठलंही, मी आता सगळ्यांना अनम्यूट करतो, म्यूट करून टाकतोय, जेणेकरून कोणीही अनम्यूट आणि कुठल्याही प्रकारचं ओव्हर रायटिंग करण्याचा प्रयत्न करू नका. तर केला तर क्लास नेक्स्ट टाइम तुमचं होणार नाही, म्हणजे क्लास बंद होईल. म्हणजे तुम्हाला शिकण्याची आवड
सर तुमचा आवाज येत नाहीये. आता यायलाय आवाज? हो हॅलो. सर येतोय. हा सर येतोय. हा आता हे काय झालं, म्यूट झालो होतो म्हणजे त्यामध्ये. तर आपण ह्या ठिकाणी हे दोन सेल्स आहेत सपोज. आता पॅरेंटल सेल मधून आपण ह्या ठिकाणी जर बघितलं, हे दोन सेल आहेत. ह्या सेल मॅटर्नल आणि पॅटर्नल आपण एक आपल्यामध्ये बघूया. हे दोन सेल एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून तयार होतो एक दोन सेलचं फ्युजन झालेली सेल, जी आपण त्याला डिप्लॉइड सेल म्हणतात, त्याला झायगोट म्हणतात. and this zygote are undergoes the many times divides many times, म्हणजे एकाचे दोन, एकाच्या दोन झाल्या, दोनाच्या आता एक सेल होती, एक त्या दोन झाल्या, दोनाच्या चार झाल्या, चाराच्या 8 झाल्या, 8च्या 16 झाल्या, 16च्या 32 झाल्या. अशा पद्धतीनं मेनी टाइम्स टू फॉर्म दी मास ऑफ द सेल. इथं काय झालं, एक मास ऑफ द सेल तयार झाला आणि हे मास ऑफ द सेल गेट अरेंज इनटू दी 2 to 3 layers called as the germ layers. आणि ह्या मास ऑफ द सेल गेट अरेंज इनटू 2 layers called as the germinal layers. त्याला म्हणायचं जर्मिनल लेयर्स. and this germinal layers, it may be a diploblastic, it may be a diploblastic, or it may be, म्हणजे ते डिप्लोब्लास्टिक असू शकतात किंवा ट्रिप्लोब्लास्टिक असू शकतात. डिप्लोब्लास्टिक एनिमल्स हॅव दी 2 layers, outer ectoderm and inner endoderm. म्हणजे ज्या एनिमल्स मध्ये दोन लेयर असतात. आपण पहिल्यांदा बघितलं की जर्मिनल लेयर्स कसे तयार होतात. ही सेल डिप्लॉइड झायगोट खूप वेळा त्यांचं डिव्हिजन होतं, डिव्हाइड होते, अनेक सेल तयार होतात. त्या ग्रुप ऑफ द सेल किंवा बंच ऑफ द सेल और क्लस्टर ऑफ द सेल इज कॉल्ड एज द मास ऑफ द सेल. And these are arranged into the 2 to 3 layers called as the germinal layers. त्याला जर्मिनल लेयर्स म्हणतात. काही एनिमल्स मध्ये दोन लेयर असतात, त्याला म्हणायचं डिप्लोब्लास्टिक एनिमल्स. त्या डिप्लोब्लास्टिक एनिमल्स मध्ये म्हणजे 2 लेयर्स असतात. एक आउटर लेयर इज नोन एज द इक्टोडर्म आणि इनर लेयर इज नोन एज द इंडोडर्म. इक्टोडर्म अँड इंडोडर्म. And this ectoderm and endoderm are separated by the mesoglea. Example is phylum Cnidaria. म्हणजे नायडेरिया मध्ये काय असेल, phylum Cnidaria these are the animals which are having the diploblastic germinal layers. Germinal layer कशा आहेत, त्याच्यामध्ये diploblastic germinal layers are the present. आणि ज्या एनिमल्स मध्ये 3 लेयर असतात त्याला ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स. व्हॉट इज मीन बाय दी ट्रिप्लोब्लास्टिक? ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे दी एनिमल्स व्हिच आर हॅव्हिंग दी 3 लेयर्स, आउटर इक्टोडर्म, मिडल मेसोडर्म अँड इनर इंडोडर्म. म्हणजे 3 लेयर प्रेझेंट आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स म्हणायचं. अँड ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स दॅट इज एक्झाम्पल इज दी फायलम प्लॅटीहेल्मॅन्थस ऑनवर्ड्स. म्हणजे प्लॅटीहेल्मॅन्थस आणि त्याच्या पुढचे जेवढे काही फायलम असतात किंवा आहे ते सर्व एनिमल्स मध्ये देअर इज अ प्रेझेन्स ऑफ दी ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स. म्हणजे त्यांच्यामध्ये 3 लेयर असतात. जर्मिनल 3 लेयर्स आर दी प्रेझेंट अँड जर्मिनल 3 लेयर्स आर इज दी outer ectoderm, middle mesoderm and inner endoderm. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये 3 लेयर प्रेझेंट असतात. त्याला म्हणायचं दॅट इज नोन ॲज दी नंबर ऑफ जर्मिनल लेयर्स आणि नंबर ऑफ
जर्मिनल लेयर्स नंतर आपण आता बघूया की नेक्स्ट वन इज दी नेक्स्ट क्रायटेरिया मध्ये आपण बघण्याच्या अगोदर त्या ठिकाणी डायग्राम मध्ये आपण बघू शकतो ह्यामध्ये जी डायग्राम दिलेली आहे की डिप्लोब्लास्टिक आहे, जिच्यामध्ये दोन नॉन लिव्हिंग लेयर्स आहेत. ही नॉन लिव्हिंग लेयर्स आहे. ही जी रेड रंगाने दर्शवलेली आहे दिस इज आर नोन ॲज इंडोडर्म आणि बाहेरची जी लेयर आहे दिस इज आर नोन ॲज दी इक्टोडर्म. इक्टोडर्म लेयर प्रेझेंट आहे. आणि ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये जर आपण बघितलं तर ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये काय असतं, अशा 3 प्रकारच्या लेयर आहेत. ही एक आहे बाहेरची इज नोन ॲज दी इक्टोडर्म. मधली जी असते ग्रीन रंगाची नोन ॲज दी मेसोडर्म आणि लाल रंगाच्या पिंक कलरच्या असेल त्या ठिकाणी दॅट इज नोन ॲज दी इंडोडर्म. हे 3 लेयर आहेत. ह्या innermost, these are the middle one, and these are the known as the outermost. अशा प्रकारच्या 3 लेयर आहेत ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स मध्ये. आणि ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स मध्ये 3 लेयर असतात. नाउ नेक्स्ट वन इज दी नेक्स्ट क्रायटेरिया काय असेल तर नेक्स्ट क्रायटेरिया आहे की त्या ठिकाणी एनिमल बॉडी प्लॅन्स. Animal body plans is the criteria which are used for the animal body plans. So in cell aggregate plan, पहिला जो आहे cell aggregate plan आहे. Cell aggregate plan. And this cell aggregate plan तुमच्या बुक्स मध्ये दिलेला आहे पेज नंबर 29 वर. पेज नंबर 29 वर तुम्ही बघू शकता एनिमल बॉडी प्लॅन मध्ये cell aggregate plan include the simplest of the animal type like the sponges. Sponges मध्ये जो simplest animal आहे जो की पाण्यामध्ये राहत असतो is the simplest animal type like the sponges. An animal is made up of the aggregation or the collection of the cell. Aggregation चा अर्थच आपण त्याला collection म्हणतो, collection of the cell. फक्त mass of the cell किंवा collection of the cell असतं. It is the simple type of the animal. Sponges and tissue organs are the absent in the sponges. Sponges मध्ये ऊती आणि organs नसतात, absent असतात. Tissue and organs are absent. There is a no nervous coordination. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं nervous coordination होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये there is जसं आपल्याला संवेदना असतात, इतर प्राण्यांना संवेदना असतात ज्यांच्यामध्ये there is a presence of the nervous coordination, nervous system present आहे. परंतु सिम्पलेस्ट एनिमल जो आहे ज्यांच्यामध्ये फक्त सेलचं ऍग्रिगेशन झालेलं आहे, सेल एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्या एनिमलची बॉडी फॉर्मेशन झालेलं आहे, बाकी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सिस्टीम डेव्हलप झालेल्या नाहीयेत. त्याच्यापैकी कोऑर्डिनेशन सिस्टीम जसे की संवेदना आपल्याला होतात, इतर प्राण्यांना संवेदना होतात, अशा प्रकारचे नर्वस सिस्टीम त्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. फायलम जर आपण बघितला, फायलम पोरीफेरा. Phylum Porifera is the simple type of the phylum which are the including the simple animals ज्यांच्यामध्ये काय aggregation of the cell आहे, ज्याच्यामध्ये collection of the cell आहे, no nervous coordination, त्याच्यामध्ये nervous system present नाहीये, टिश्यू नाहीये, ऑर्गन्स नाहीये, टिश्यू नाही म्हणजे ऑर्गन्स नाही, ऑर्गन्स नाही म्हणजे त्या ठिकाणी ऑर्गन सिस्टीम नाहीये. So that next one is the blind sac body plans. Next one is the blind sac body plan. जर बघितलं it shown by the slightly complex animals, म्हणजे स्पॉन्जेस पेक्षा स्लाइडली कॉम्प्लेक्स एनिमल्स मध्ये त्या ठिकाणी there is a blind sac body plan मध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये डायजेस्ट सिस्टीम हॅव अ सिंगल ओपनिंग. त्यांच्यामध्ये डायजेस्ट सिस्टीम असते आणि त्याच्यामध्ये सिंगल ओपनिंग प्रेझेंट आहे which acts as the mouth or anus. Hence ingestion and egestion is done from that opening. त्याच्यामध्ये हा एनिमल बॉडी असेल जसं की that will be known as the hydra. हायड्राचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर हायड्रामध्ये अशा प्रकारची बॉडी त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच प्रकारचं त्या ठिकाणी काय प्रेझेंट असते, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ दी ओनली वन ओपनिंग. इथं ओपनिंग दिसते अशा प्रकारची ओपनिंग. माउथ त्याला म्हटलेलं आहे माउथ. इथं माउथ असते. ती माउथ जे असते एकच ओपनिंग आहे. त्याच्यामध्ये इंजेक्शन अँड इजेक्शन म्हणजे
खाणे आणि उत्सर्जन करणे हे एकाच ओपनिंग मधून होत असतं. त्याला म्हणायचं these are the a blind sac body plan that will be example in the nidaria example मध्ये पण आपण जर बघितलं तर हायड्रा पण आपल्याला त्यामध्ये दिसेल. तो हायड्रा बुक्स मध्ये तुमच्या हायड्रा पण दिलेला आहे. हायड्रा इज दी ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन्स विच आर दी नायडेरिया. एक्झाम्पल्स आपण बघितलं सी सायलेंट आहे या ठिकाणी, आपण त्याला नायडेरिया असं म्हणतो. पोरीफेरा हा सिम्पलेस्ट एनिमल टाइप आहे, ज्यांच्यामध्ये सिम्पलेस्ट एनिमल्स येतात. आणि नायडेरिया मध्ये थोडस त्यांच्यापेक्षा स्लाइडली कॉम्प्लेक्स एनिमल जस्ट लाईक टू दी फायलम पोरीफेरा. पोरीफेरा मध्ये जसं आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सिंपल एनिमल्स आहेत. आणि देन नेक्स्ट वन इज दी आता बघा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की आपण जे एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्यामध्ये, तर ह्यामध्ये